हॅलो फ्रेंड्स, आज आपण वाळवण रेसिपीजमधला अगदी खास पदार्थ, सोपा पदार्थ म्हणजे पोह्याचे पापड बनवतोय। तुम्हाला जर का बाहेरचं खाण्याचं क्रेविंग्स होत असेल, मध्ये मध्ये तुम्हाला बाहेर जाऊन खाण्याची इच्छा होत असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारचे चटपटीत पौष्टिक असे पापड घरीच बनवून ठेवा। वर्ष काय 2 वर्ष हे पापड हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकणार। चौपट फुलणारे असे हे पापड आज आपण बनवणार आहोत। बनवायलाही खूप सोपे आहेत। पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुम्हाला हे पापड परफेक्ट बनवता येणार आहेत। अगदी खुसखुशीत कुडूम मस्त असे हे पापड बनवून तयार होतात। लहान मुलं तर अगदी खुशच होऊन जातात। त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार आहे। व्हिडिओला एक लाईक नक्की करा, त्याचबरोबर शेअर पण करा। चला तर फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता मस्त चविष्ट आणि हलके फुलके अशा पोहा पापड रेसिपीला पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। पोहे मोजून घेताना तुमच्या घरातील कुठल्याही प्रकारचं एखादं भांडं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने इथे आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत। तुम्हाला केवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त बनवायचे आहेत की कमी बनवायचे आहेत तेवढे तुम्ही इथे पोहे घ्यायचेत। तर इथं मी छोटं चहाचं पातेलं असतं की नाही आपलं रोज डेलीचं, तर तेच पातेलं भरून इथे मी पोहे घेतलेले आहेत। आणि पोहेसुद्धा रेग्युलर आपण जे नाश्त्याला घरी बनवतो ना पोहे, तर तेच पोहे इथे वापरायचे आहेत। पोहे मी अगोदर सुरुवातीला चाळून घेतले आणि त्यानंतर आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत हे पोहे एकसारखे भाजून घ्यायचे। खूप जास्त गडद रंगावरती किंवा करपू द्यायचे नाही आहेत, इथे एवढी काळजी घ्यायची। कुरकुरीत असे आपल्याला 7 ते 8 मिनिटं सतत हलवत हे पोहे अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे। हातांनी चुरले जात आहेत इतपत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यावर सुद्धा आणखीन हे पोहे कुरकुरीत होतात। त्यामुळे इथे बरोबर 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत। आता आपल्याला हे पोहा पापड बनवण्यासाठी ओवा जिऱ्याची पावडर लागणार आहे। तर त्यासाठी इथे मी ओवा आणि जिरे दोन्ही वेगवेगळं असं भाजून घेते, कारण मग आपल्याला हे प्रमाण घालताना सोपं होऊन जाईल, एकत्र करायची नाही। आता इथे ओवा जिऱ्याची ही पावडर अशी भाजून घेतली ना, ओवा आणि जिरे की मस्त अशी पावडर मिक्सरला दळली देखील जाते। तर हे छोट्या काचच्या बरण्यांमध्ये मी भरून ठेवते, म्हणजे अगदी ऐन वेळेला धावपळ होत नाही, घाई होत नाही। जेव्हा कधी आपल्याला भजी बनवायचे आहेत तर त्यावेळेला ओवा पावडर मी त्यामध्ये घालते। जिरा पावडर तर इतर कुठल्याही रेसिपीजमध्ये लागतेच, त्यामुळे जिरा पावडरसुद्धा इथे मी बनवूनच ठेवते। तर आता अशा पद्धतीने ओवासुद्धा अगदी बारीक गॅसवरती भाजून झालेला आहे, तर तोसुद्धा आपण मिक्सरमध्ये दळून घेऊयात। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ओवा जिऱ्याची पावडर करून ठेवता का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। थोडीशी अशी पूर्वतयारी करून ठेवली ना की स्वयंपाक अतिशय पटकन व्हायला मदत देखील होते। मेथी पराठे करताना किंवा मग आपण अगदी घाईच्या वेळेला भजी कधी कधी बनवत असतो गरम गरम, तर त्यासाठी ना अशी ही ओव्याची पावडर अगदी बेस्ट आहे। आता इथे आपले पोहेसुद्धा थंड झालेले आहेत साईड बाय साईड आणि मस्त हाताने चुरले जात आहेत। अशाच प्रकारे आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची पावडर अगदी व्यवस्थित मिक्सरला दळली जाते। आता छोट्या मिक्सरच्या भांड्याचा शक्यतो वापर करा, म्हणजे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पावडर दळली जाते। 0 नंबरच्या चाळणीने आपल्याला ही सर्व पोहे जे आहेत ना किंवा पोह्याची पावडर चाळून घ्यायची आहे। सर्वच पोह्यांची इथे मी मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली आहे। आता ही पावडर चाळणीने आपण चाळून घेऊयात। अशी ही पावडर चाळून घेणं गरजेचं आहे, कारण जी काही कणी वगैरे येईल ना उरलेली चाळणीवरती, तर ती पोहा पापड करताना मध्ये मध्ये येऊ नये किंवा मग पापड लाटताना फाटू नये, यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचे आहे। चाळूनच घ्यावी शक्यतो पावडर। उरलेली कणी जी आहे ना ती पुन्हा मिक्सरमध्ये तुम्ही दळून घेऊ शकता। मला इथे इतरही काही पापड रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, त्यामुळेच आहे ना इथे मी थोड्या क्वांटिटीमध्ये तुमच्यासोबत हे पापड रेसिपीज शेअर करत आहे। पण तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील ना पापड, तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता। आता आपण ही तयार केलेली पोह्याची पावडर मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला पाणी घ्यायला खूप सोपं होऊन जाईल। आता इथे 1 वाटी ही पोह्याची पावडर भरलेली आहे आणि उरलेली पावडर आपण इथे पापड लाटण्याकरिता अशीच बाजूला ठेवून देऊयात। एका जाड तळाची कढई आपल्याला इथे लागणार आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे पोह्याचं पीठ शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे ज्या वाटीने आपण सुरुवातीला पीठ मोजलं ना, तर त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं लागल्यानंतर पाणी आपण इथे ॲड करणार आहोत। आता इथे काही पावडर मसाले लागणार आहेत, तर त्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी, थोडंसं पापड खार घालायचा पाव चमचा, ओवा जिऱ्याची पावडर, मीठ घालायचं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे। हिंग अगदी आवर्जून घाला, हिंगामुळे पापडांना चव खूप छान येते। पापड खार घातल्यामुळे पापड हलके फुलके असे बनून तयार होतात। खूप जास्तही पापड खार घालायचा नाही,
जेणेकरून पापड खूप जास्ती लाल होतील। आता ह्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही काश्मीरी लाल तिखट मी इथे रंगासाठी सुद्धा वापरलेलं आहे। खूप जास्त तिखट ते चवीला नसतं, त्यामुळे लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही बेताचं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे काही पीठ मोजून ठेवलं होतं ना पोह्याचं, तर ते घालायचं आहे आणि असं सतत हलवत आपल्याला हे पीठ असं शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही, अगदी स्लोच ठेवायची आहे। संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी पटकन ही प्रोसेस करायची आहे, कारण पाणी जे आहे ना तर ते पीठ लगेच शोषून घेतं आणि त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस इथं पटापट करायची आहे। पाव वाटी इतकं पुन्हा इथे मी पाणी शिंपडून घेते, म्हणजे तळाशी मिश्रण लागणार नाही। आता आपल्याला या मिश्रणावरती झाकण ठेवून बरोबर 5 मिनिटं कमी गॅसवरती वाफ घ्यायची आहे, म्हणजे पीठ चांगलं शिजलं जाईल। आता पुन्हा 5 मिनिटांनी इथे आपल्याला चेक करायचं आहे। पिठाला मस्त वाफ बसलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिश्रण एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे। तळाशी मिश्रण लागणार नाही एवढी इथे काळजी घ्यायची। खूपच सोपी पद्धत आहे। या पद्धतीने पापड बनवल्यानंतर मस्त दुप्पट तिप्पट असे हे कढईमध्ये गेल्यावर पापड फुलतात देखील, हलके फुलके बनून तयार होतात। मुलांना तर प्रचंड प्रमाणात आवडतात। आता पुन्हा इथे मी पाववाटीचं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला असं हे पीठ मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं शिजलं ना की पापडांना चिरा वगैरे जात नाही, तडे जात नाही, तुटत नाहीत, फाटत नाही। सुरुवातीपासून टोटल 2 वाट्या पाणी आपण घातलेलं आहे। 10 मिनिटांमध्ये ना बरोबर इथं पीठ आपलं शिजवून झालेलं आहे। थोडंसं हलकंसं थंड करून घेऊयात, म्हणजे पिठाची जी काही वाफ आहे ना तर त्या वाफेवर सुद्धा पीठ चांगलं शिजलं जातं। एका मोठ्या ताटामध्ये आता हे सर्वच पीठ जे आहे ना तर ते काढून घ्यायचं आहे। पीठ इथे गरम असल्यामुळे तांब्याचा किंवा तुम्ही अशा प्रकारच्या ग्लासचा देखील इथे वापर करू शकता। हातांनी लगेच मळायचं नाही, कारण चटके खूप बसू शकतात। त्यामुळे ना मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ ग्लासच्या साह्याने असं रगडून घ्यायचं आहे, म्हणजे मळवून मळवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे पिठामध्ये जर का काही गुठळ्या झाल्या असतील तर त्याही मोडून निघतात, पीठ छान मऊ होतं। आता आपण इथे एकही थेंब तेलाचा अजूनही वापर केलेला नाही आहे आणि त्यामुळे पापडांना खवट वाससुद्धा येत नाही तेलाचा। खूप छान हे पापड बनवून तयार होतात। मऊ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे एवढी थोडीशी मेहनत आपल्याला करायची आहे पीठ मळवून घेण्यासाठी। असं केल्यामुळे पीठ चांगलं मऊ होतं आणि पापडांना चिरा वगैरे जात नाहीत आणि सुकल्यानंतर सुद्धा पापड तुटत नाहीत, फाटत नाहीत। त्यामुळेच आहे ना मस्त असं आपलं इथे मऊ पीठ मळून झालेलं आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे उंडे तयार करून घेऊ शकता, म्हणजे पापड लाटण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल। पीठ तुम्ही इथे पाहू शकताय, अगदी पेढ्यासारखं मऊ मळून झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। बाकीचं जे उरलेले पीठ आहे ना तर ते ओल्या कापडामध्ये सुद्धा तुम्ही घालून ठेवू शकता, म्हणजे ते हवेने सुकणार नाही। आता इथे माझं पीठ थोडंच असल्यामुळे मी असंच कढईमध्ये झाकून ठेवलेलं आहे, पण तुमच्याकडे जर का जास्त क्वांटिटीमध्ये पीठ तुम्ही तयार केलं असेल, म्हणजे पापड जास्त बनवायचे असतील, तर ओल्या एखाद्या कॉटनच्या नॅपकिनमध्ये तुम्ही हे पीठ असं घालून ठेवा, म्हणजे ते सुकणार नाही आणि कडक देखील होणार नाही हवेने। आपण जी पोह्याची पावडर ठेवली होती ना तर त्याच पावडरवरती आपल्याला हे पोहे लाटून घ्यायचे आहेत। किंवा चुकून जर तुमच्याकडे पोह्याची पावडर नाही राहिली किंवा तुम्ही सगळ्याच याची जर का उकड काढली असेल पिठाची, तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर इथे करू शकता बरं का। तांदळाच्या पिठावरती सुद्धा हे पापड मस्त लाटले जातात। गोल गरगरीत असा हा पापड आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। अगदी सरसरीत असे हे पापड लाटून तयार होतात, झटपट होतात। काहीच वेळ लागलेला नाही आहे मला, फक्त अर्धा तासामध्ये इथे हे पापड माझे तयार करून झालेले आहेत। लगेचच उन्हात ठेवलं पाहिजे अशीही काहीच आवश्यकता नाही आहे। पहिल्या दिवशी तर मी फॅनखालीच वाळवले, म्हणजे एखाद्या स्कार्पवरती किंवा साडीवरती सुद्धा तुम्ही हे पापड सुकवून घेऊ शकता। लगेच ऊन घातलं नाही तरी चालेल, पण पुढचे मात्र 1-2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले पापड वाळवून घ्या, कारण आपण वर्षभर हा पदार्थ टिकवणार असतो। म्हणूनच आहे ना आपल्याला ही प्रोसेस इथे करायची आहे, वाळवून घेण्याची। खूप जास्त जाडही लाटायचा नाही पापड, थोडासा पातळ लाटला तरी पण चालेल। सेम पद्धतीने इथे मी फटाफट हे सर्वच पापड तयार करून घेते। घरातच फॅनखाली सुकवायचे आहेत, लगेचच उन्हामध्ये घालायचे नाहीत। उन्हामध्ये घातले तर ते लगेच पापड वाकडे होतात हवेने, उन्हाने। आणि घरामध्ये सुद्धा फॅनखाली लगेच ठेवायचे नाहीत, थोडेसे झाकण ठेवा त्यावरती, म्हणजे ते असे वाकडे होणार नाहीत। तुम्ही बघू शकता इथे पापड मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि मस्त असा रंग। पापड अजिबात सुकल्यानंतर सुद्धा तुटलेले नाही आहेत, फाटलेले नाही आहेत, गोल गरगरीत असे मस्त आपले पोहा पापड इथे बनवून तयार झालेले आहेत। आणि आपण पिठाची उकड अगदी व्यवस्थित घेतलेली आहे, पीठ छान मळून घेतलेलं आहे, त्यामुळेच आहे ना पापड अतिशय परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत।
तेल कडकडीत तापवून घ्यायचं आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत. तिप्पट चौपट असे हे पापड इथे फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. तळताना सुद्धा अजिबात फाटलेले नाही आहे, चिरा गेलेला नाही आहेत पापडाला. मस्त असा पापड इथे आपला बनवून तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर का आजपर्यंत हे पोहा पापड कधीच बनवले नसतील तर ह्या वेळेला नक्की बनवा. पौष्टिक आहेत आणि चटपटीत अगदी चविष्ट असे हे पापड बनवून तयार होतात. लहान मुलं तर अतिशय चवीने खातात. पापडाची साईज इथे बघून घ्या, अगदी चौपट असे हे पापड फुललेले आहेत. हलके फुलके असे पापड बनवून तयार झालेले आहेत. ज्या वेळेला बाहेर जाऊन मसाला पापड खाण्याची इच्छा होते ना, तर त्यावेळेला असे हे पापड घरीच भरपूर बनवून ठेवा. 1 ते 2 वर्ष आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. मस्त असे हे पापड बनवून तयार होतात, झटपट होतात. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर पण करा, म्हणजे त्यांनाही असे छान छान व्हिडिओज पाहता येतील आणि रेसिपीसुद्धा बनवता येतील. चला तर पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत बाय बाय.